खासदार संजय दिना पाटलांनी पत्रकारांसोबत जी आरेरावी केली त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। खासदार संजय दिना पाटलाची पत्रकारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ, परत आला तर मारून टाकेन, मुजोर संजय पाटलांची पत्रकारांना धमकी। मी बोलतोय ते रेकॉर्ड करा, कमिशनरला दाखवा, उगाच डोक्यात जाऊ नका, पोलिसांसमोर संजय पाटलांकडून पत्रकारांना धमक्या। सत्तेत गेल्याच्या 48 तासातच फुटीर खासदार संजय दिना पाटलांची मगरुरीची भाषा, फुटल्यानंतर मिळालेली सुरक्षा पत्रकारांना धमक्या देण्यासाठी दिली आहे का, असा सवाल उपस्थित। टीव्हीजे मुंबई मराठी पत्रकार संघ, प्रेस क्लब आणि विधिमंडळ वार्ताहर संघाकडून संजय पाटलांचा निषेध, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार, पत्रकार संघटना आक्रमक, तर मगरूर संजय दिना पाटलांच्या पत्रकार परिषदेवर पत्रकारांचा बहिष्कार। संजय दिना पाटलांच्या वक्तव्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांकडून तीव्र नाराजी व्यक्त, मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये चर्चा, संजय पाटलांसह मगरूर नेत्यांना समज द्या, फडणवीसांची नाराजी। पत्रकारांची भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, संजय दिना पाटील मला बोलले, संजय दिना पाटलांना दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितलं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं संजय दिना पाटलांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। महाराष्ट्रात हत्या खंडणीला ऊत, सरकार या अपप्रवृत्तींचं संरक्षण करतंय, संजय राऊतांचा आरोप, तर संतापातून एखादा शब्द निघणं आणि धमकी देणं यातला फरक कळत नसेल तर SIT नेमा, राऊतांचा हल्लाबोल खुलेआम धमकी देत असेल आणि कारवाई करावी, असं राऊतांनी भाष्य केलं। पळपुड्या खासदाराकडून पत्रकारांना धमकी, मिंदेंच्या टोळीची संस्कृती जगासमोर येते, यांना लाईनीवर आणणार की नाही, आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल, तर ते लोकप्रतिनिधी राहिले नाही, मिंदे प्रतिनिधी झालेत, असाही टोला। पत्रकारांवर हल्ले होत आहेत, महाराष्ट्रात पत्रकार सुरक्षित नाहीत, नाना पटोलेंची संजय दिना पाटलांवर टीका, सरकारनं यात लक्ष घालावं, नाना पटोलेंची मागणी, संजय दिना पाटलांच्या डोक्यात सत्तेची नशा गेली, तात्काळ माध्यमांची माफी मागा, विजय वडेट्टीवार यांची मागणी। तर संजय दिना पाटलांच्या आरेरावीवरून अनेक राजकीय प्रतिक्रिया आलेल्या आहेत, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। हुकुमशाही आणि गुंडशाही वृत्ती अत्यंत निंदनीय, दादागिरीला आणि गुंडशाहीला कधीही स्वीकारणार नाही, संजय दिना पाटलांच्या वक्तव्याचा सकपाळांकडून निषेध। संजय दिना पाटलांवर फुटीच्या पैशाची धुंदी, शिंदेचे खासदार फडणवीसांच्या खात्याला आव्हान देत आहेत, सुषमा अंधारेंकडून संजय दिना पाटलांचा समाचार, तर लोकप्रतिनिधींनी कसं वागलं पाहिजे, 2 दिवसात सत्तेत गेल्यानंतर तुमच्या भाषेत बदल झाला, आमदार कैलास पाटील यांची प्रतिक्रिया। अशी शिवीगाळ करणं चांगलं नाही, संजय दिना पाटलांनी माफी मागावी, बच्चू कडूंची शिवीगाळीवर प्रतिक्रिया, तर संजय दिना पाटील सभ्य व्यक्ती, प्रकाश सुर्वे यांची सारवासार। संजय दिना पाटलांचं वक्तव्य चुकीचं आहे, आमचे वरिष्ठ नेते त्यांना नक्की समज देतील, मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। अवकातीत रहा, शहांच्या कवच कुंडलांवर आम्हाला डिवसू नका, राऊत संतापले, संजय दिना पाटलांनी मारलेले 5 लोक कोण, चौकशीसाठी राऊतांचं मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र, बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्याचा आरोप। मी कुणालाही मारलं नाही, विनाकारण माझ्या तोंडी चुकीचं वक्तव्य टाकू नका, चौकशीसाठी तयार, चूक असल्यास पोलीस कारवाई करतील, राऊतांच्या आरोपांवर संजय दिना पाटलांचं उत्तर। कुणाचंही घर आम्ही बॉम्बनं उडवू देणार नाही, कोणी पोकळ धमक्या देत असेल तर पोलीस कारवाई करतील, मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण। सोलापुरातील पत्रकारांकडून खासदार संजय दिना पाटलांविरोधात निदर्शनं, श्रमिक पत्रकार आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे संजय दिना पाटीलवर कारवाईची मागणी, कारवाई करणाऱ्या लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप। पत्रकारांसोबत संजय दिना पाटलांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांची प्रतिक्रिया, पत्रकारांना केलेल्या शिवीगाळीचा केला निषेध व्यक्त। आता बघूयात मोठ्या राजकीय टॉप 9। ऑपरेशन टायगर फत्ते करण्यात फडणवीसांची शिष्टाई मोलाची, खासदार फोडण्यासाठी शिंदेंनी 5 वेळा भेटी घेतल्या, दिल्लीतून ग्रीन सिग्नल मिळवून देण्यात फडणवीसांची मध्यस्थी, सूत्रांची माहिती। ऑपरेशन टायगरवरून आता फडणवीस आणि शिंदेंमध्ये श्रेयवाद सुरू आहे का, विजय वडेट्टीवारांचा सवाल, तर पक्ष वेगळे पण एकामेकांना साथ देणं चुकीचं नाही, योगेश कदम यांची प्रतिक्रिया। फुटीर 6 खासदारांच्या सुरक्षेबाबत एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा, संजय देशमुख आणि संजय दिना पाटील यांच्या सुरक्षेबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून मागवली माहिती, सूत्रांची माहिती ही पाहायला मिळते, पक्ष कायम हा 6 खासदारांसोबत असेल, शिंदेंचं आश्वासन। फुटीर खासदारांच्या 85 कोटींचा व्यवहार झालाय, खासदारांना 15 कोटी ॲडव्हान्स दिले, संजय राऊतांचा पुनरुच्चार,
खासदारकी वाचेल असं वाटत नाही. 10व्या शेड्यूलमध्ये कोणत्याही फुटीला मान्यता नाही. राऊतांचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंचा 27 तारखेपासून फुटीर खासदारांच्या मतदारसंघात दौरा. ठाकरेंच्या दौऱ्यावरून उपमुख्यमंत्री शिंदेंची टीका. ते आधीच दौऱ्यावर गेले पाहिजे होते अशी टीका. ठाकरे कुटुंबाविषयी माझी नाराजी नाही. फुटीर खासदार संजय जाधव यांची प्रतिक्रिया. तर बदलत्या परिस्थितीनुसार इच्छा नसतानाही मला ठाकरेंचा पक्ष सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला असं वक्तव्य. पवार कुटुंबातील नेत्यांचं राष्ट्रवादीत काही चालत नाही असं वाटतं. महायुतीवर विश्वास नाही. अजितदादांना ते न्याय देऊ शकत नाहीत. रोहित पवारांची प्रतिक्रिया. अजितदादांच्या अपघाताविषयी काकींशी आधी बोलणं व्हायचं पण काहीच कार्यवाही होत नसल्यानं बोलणं बंद झालं. रोहित पवारांचं वक्तव्य. आमदार संपर्कात असल्याच्या चर्चांना अर्थ नाही. आमचा एकही आमदार किंवा खासदार फुटणार नाही. शिवसेनेच्या खासदार फुटीनंतर राष्ट्रवादीतही फुटीच्या चर्चांवर शरद पवारांचं उत्तर. तुतारीचे 5 खासदार राष्ट्रवादीत येऊ शकतात. धर्मराव बाबा आत्राम यांच्या दाव्यावर सुप्रिया सुळेंची उपरोधिक टीका. 5 कशाला, 8च्या 8 खासदार येऊ. 5 खासदार कोण आत्राम यांनी सांगावं. सुप्रिया सुळेंचा आभार. आता वय दिवसभरातील मोठ्या टॉप 9 घडामोडी. नसरापूर अत्याचार प्रकरणामध्ये नराधम भीमराव कांबळे दोषी. सर्व आरोप सिद्ध. 29 जूनला आता शिक्षेचा फैसला होणार. सरकारी वकिलांकडून आरोपीला मृत्यूदंड देण्याची मागणी. भाजपा आमदार नरेंद्र मेहतांच्या कंपनीवर मीरा भाईंदरमधील आदिवासी जमीन बळकावल्याचा ठपका. जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवाल महसूल मंत्र्यांकडे सादर. तहसीलदारांच्या भूमिकेवरही संशयाची सूर. गोगावले रायगडचे पालकमंत्री झाल्यास अभिनंदन करू. आदिती तटकरे यांचं वक्तव्य. तटकरे कुटुंब नेहमीच प्रवाहाच्या विरोधात बोलतात. आदिती तटकरेंच्या वक्तव्यावर महेंद्र दळवींचं प्रत्युत्तर. शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख नेत्या आणि पदाधिकारी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारतींची भेट घेतली. संजय राऊतांची तक्रार. राऊत रोज तोडफोडीची भाषा करतात, ती चुकीची. ज्योती वाघमारेंचा राऊतांवर निशाणा. महिला आयोगाकडेही तक्रार करणार असल्याचं वक्तव्य. धाराशिवमध्ये 18 कोटींच्या निधीवरून श्रेयवाद पेटला. पक्षप्रवेशानंतर धाराशिव नगरपालिकेला निधी. ओमराजे निंबाळकरांचा दावा. तर पाठपुरावा करून आधीच निधी घेतला. राणा जगजितसिंह पाटलांचा कार्यकर्त्यांचा दावा. पुणे सिया गोयल प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन करण्याची विधानसभेत घोषणा. तालिका अध्यक्ष राजू खरे यांची घोषणा. आमदार सुनील शेळके यांनी कारवाईची मागणी केल्यानंतर एसआयटीची घोषणा. लोहगड हत्या प्रकरणामध्ये मोठा खुलासा. कॅफेमध्ये केतनला संपवण्याचा कट रचण्यात आला होता. आरोपी सिया आणि चेतनचा कॅफेतील सीसीटीव्ही समोर. लोहगडावर जाण्यापूर्वीचा सीसीटीव्ही असल्याची माहिती. वाळू तस्कर आणि अधिकाऱ्यांचं संगणमत मोडीत काढण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा. ईटीएस प्रणालीद्वारे 10 वर्षांचा अवैध उत्खननाचा हिशोब होणार. कोल्हापुरातील ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखांचा राजीनामा. रवी किरण इंगवले यांनी दिला जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा. कोणतंही कारण न देता राजीनामा देत असल्याच्या पत्रात उल्लेख. आता बघूयात मोठ्या टॉप 9 वर. मतदार यादीतील घोळाबाबत मंत्री मंगलप्रभात लोढांनी घेतली निवडणूक अधिकाऱ्यांची भेट. मलबार हिलमधील मतदार यादीतील घोळाबाबत विचारला जाब. मतदार यादीतून अनेक मतदारांची नावं वगळल्याचा आरोप. अजित पवारांनी उद्घाटन केलेलं नागपुरातील राष्ट्रवादीचं विभागीय कार्यालय पाडणार का असा सवाल उपस्थित होतोय. नगरविकास विभागानं राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रशांत पवारांची अपील फेटाळली. कृषी विद्यापीठाच्या जागेवर अतिक्रमण असल्याचा ठपका ठेवण्यात आला. अंधेरी पश्चिम येथील लिंक रोडवरती 18 इंची जलवाहिनीला मोठी गळती. हजारो लिटर पाणी वाया गेले. रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम झालाय. आधी शहरात पाणी कपात, अशात आता पाईपलाईन गळतीमुळे पाणी वाया गेल्यानं नाराजी व्यक्त. टीसीएस कंपनीतील लैंगिक अत्याचाराचं धर्मांतर प्रकरणामध्ये आरोपी निदा खान, तौसिफ अत्तार आणि दानिश शेखच्या जामीन अर्जावर 30 तारखेला सुनावणी. नाशिक रोड न्यायालयामध्ये जामीन अर्जावर युक्तिवाद. मात्र सुनावणी 30 जून रोजी होणार. बंधू अशोक खरातची पत्नी कल्पना खरातच्या अटकपूर्व जामीन मंजूर. 1 लाखाच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर. सिन्नरमधील माळी कुटुंबाच्या जमीन फसवणूक प्रकरणामध्ये जामीन देण्यात आलाय. तपासात अडथळा आणू नये तसंच साक्षीदारांना धमकी देऊ नये कोर्टाचे निर्देश. नाशिकमध्ये लसीकरणानंतर 16 वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू. HPV लसीकरण शिबिरातून घरी जाताना श्रावणी पाटीलचा मृत्यू झाल्याचा आरोप. लस घेतल्यानंतर 10 मिनिटांनी रस्त्यात भोवळ आली. रुग्णालयात नेण्यापूर्वी श्रावणीचा मृत्यू झाल्याचं समोर.
NCERTच्या 9वीच्या पुस्तकात आणीबाणीचा धडा पहिल्यांदाच विद्यार्थिनी शिकणार। 1975चा इतिहास सामाजिक शास्त्राच्या अभ्यासक्रमात बदल। विद्यार्थ्यांना भारतीय लोकशाहीची ताकद, चढ-उतार आणि घटनात्मक अधिकाराचं महत्त्व समजून सांगणं उद्दिष्ट। इंदिरा गांधींनी आणीबाणी लादत संविधानिक मूल्यांची गळचेपी केली। रवींद्र चव्हाणांची एक्सवरती पोस्ट। आजचा दिवस लोकशाहीच्या इतिहासातील काळा अध्याय, चव्हाणांची टीका। तुकाराम मुंडेंच्या सोशल मीडियावरून शिवीगाळ करत धमकी। खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। धमकी देणाऱ्या दुर्गाप्रसाद पांडेला 4 तासात मुंबईतून अटक।